पिल्लं येऊन लपतात किंवा पार्किंग मध्ये कुठे अडी अडचण असेल तर येतात. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही काळजी घ्या. आणि इथे सोसायटी आहे, खाली मुलांच्या काही सायकल आहेत जिन्याच्या खाली, मुलं काढत असतील खेळायला वगैरे. आणि तिथे बघा नाग आपण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले, आपण मोठे मोठे नाग रेस्क्यू केलेले आहेत. पण आज चक्क फर्स्ट टाइम, जसं पावसाळा चालू होतं तशी नागाची पिल्लं भेटतात. आणि आज फर्स्ट टाइम तुम्हाला हे पहिलं पिल्लू दाखवते बघा नागाचं, जो आपल्याला रेस्क्यू कॉल झाला याचा. तर हे बघा छोटंसं नागाचं पिल्लू आहे, आज आपल्याला पहिल्यांदा भेटलं, जन्मलेलं पिल्लू आहे. बघा ना, जसं मोठा नाग असतो ना तसं हे छोटंसं क्यूटचं पिल्लू पण असतं. हा ठीक आहे, ते विषारी असते, पण तरी देखील तुम्हाला दाखवायचं होतंच की नागाचं पिल्लू कसं दिसतं. कारण मोठे साप आपण बऱ्याचदा बघतो, पण त्या सापांची पिल्लं सुद्धा आपल्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशी जी पिल्लं आहेत ना, ही कुठेही लपतात. आता ही ठीक आहे सोसायटी आहे, पण घराच्या बाजूला जे चप्पलचे स्टँड असतात, लहान मुलांची आता शाळा चालू झाली, पाऊस पण पडेलच, अजून तर काही पडला नाही, तर त्या पावसामध्ये लहान मुलांच्या शूज मध्ये सुद्धा ही अशी पिल्लं येऊन लपतात किंवा पार्किंग मध्ये कुठे अडी अडचण असेल तर येतात. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही काळजी घ्या. आणि नाग हा नागच असतो, मग ते छोटं जरी असेल तर आता ह्याला रेस्क्यू करून घेते, तुम्ही थोडीशी काळजी घ्या. आणि मोठा साप छोटा साप याच्यामध्ये काही फरक नसतो, फक्त साईजचा फरक आहे. बाकी यालाही फण आहे, यालाही फणच्या पाठीमागे एकदम छोटुकसं चिन्ह आहे. तर आता याला बाहेर घेते. आणि मोठ्या सापांपेक्षा पिल्लं ही जरा जास्त चपळ असतात. हो हो हो, अरे येऊ द्या त्याला, त्या साईडला येऊ द्या. पिल्लू खूप जास्त चपळ असते. अजून पिल्लं असणार. हो अजून असणार. तुमच्याकडे आहे ना मॅडम, यांच्याकडे पण देऊन व्हिडिओ बघता ना तुम्ही, त्याच्या स्क्रीनवर पण बऱ्याचदा टाकलेला असतो मी नेहमी तुमचे व्हिडिओ असतो नंबर, त्या व्हिडिओला पण टाकते नंबर. तुम्ही बोलले मागे असते ना, आता